मुख्यमंत्र्यांचे पुत्र म्हणून श्रीकांत शिंदेंवर अन्याय नको, युवकांचा चेहरा म्हणून मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळावी, खासदार धैर्यशील माने यांची मागणी। एकनाथ शिंदेंना त्रास होईल असं मी बोललो नाही, गोगावले सिनियर नेते, तुम्ही मंत्री असायला पाहिजे होते, निलेश राणे यांचा गोगावलेंवर निशाणा। राणांकडे त्यांच्या जातीचे पुरावेच नाहीत, मात्र चुकीचा दिलेला न्यायालयाचा निकाल लोक न्यायालयात टिकला नाही, बच्चू कडू यांची राणांवर घणाघाती टीका। सत्काराला हार तुरेऐवजी वह्या पुस्तकं घेऊन येण्याचं खासदार ओमराजे निंबाळकरांचं आवाहन, आवाहनाला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद। पुणे अपघात प्रकरणातील आरोपी पिता पुत्राविरोधात 5वा गुन्हा दाखल, तर महाबळेश्वर मधल्या अनधिकृत क्लबवरही प्रशासनानं चालवला बुलडोझर। यूपीआयद्वारे एसटीची तिकीटं विक्री वेगामध्ये, मे अखेरपर्यंत एसटीला ऑनलाईन तिकिटातून 35,87,00,000 रुपयांचं उत्पन्न। सिंहगड आणि प्रगती एक्सप्रेसचे कोच वाढवा, पुणे रेल्वे विभागाचा रेल्वे मुख्यालयाला प्रस्ताव, पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ। राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाणी टंचाईचा भाजीपाल्याला फटका, भाज्यांच्या दरात मोठी वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला खात्री। पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत, सोयाबीनच्या दरात सतत घसरण होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त। जळगावमधल्या भुसावळ शहरात पुन्हा उन्हाचे चटके, पावसानंतर एक दिवस दिलासा, तापमानाचा पारा पुन्हा 42°C वर। 30 जूनला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज आषाढी पालख्यांचं पुण्यामध्ये आगमन, महापालिकेकडून वारीसाठी जोरदार नियोजन। साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये भाविकांची बांधियाळी, उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा आठवडा आणि शनिवार रविवारच्या सुट्ट्यांमुळे साई नगरीत भाविकांची गर्दी।